ठाकरे गटाला सिंधुदुर्गात मोठा धक्का बसलाय। ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत यांनी राजीनामा दिलाय आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असं त्यांनी म्हटलंय। जालन्यात भाजपकडून गटनेतेपदी महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांचं नाव घोषित करण्यात आलंय। जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय, त्यामुळे लवकरच महापौरपदी कोण बसणार हेही स्पष्ट होईल। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कुसुम खैरे यांनी माघार घेतली आहे, तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी माघार घेतली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रवींद्र चव्हाणांना पत्र दिलंय। बेताल वक्तव्य करणाऱ्या नायकांना आवरा असं म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय। मीरा भाईंदरमधील 4 लेनचा फ्लायओव्हर अचानक 2 लेनमध्ये येत असल्याचा व्हिडिओ कालपासून समाज माध्यमांवर व्हायरल होतो। त्यानंतर मनसेनं फ्लायओव्हरच्या डिझाईनवर तीव्र आक्षेप नोंदवलाय। हे काम भ्रष्टाचारासाठी आणि राजकीय लोकांना फायदा देण्यासाठी केल्याचा मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी आरोप केलाय। सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या शिवसेना ठाकरे गटात फूट पडली आहे। काँग्रेस आणि शिंदे गटाच्या युतीमुळे नाराज होऊन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भरलेले उमेदवारी अर्जही मागे घेतले आणि आता आम्ही भाजपला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय। ठाण्यामध्ये विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे असं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांचं मत आहे। आपण या संदर्भातील निर्णय पक्षाबरोबर चर्चा करून घेऊ असं विधान आमदार संजय केळकरांनी केलंय। मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी संताप व्यक्त केलाय। मनात जातीय विष आणि जातीयवाद असलेले नेते यावर बोलत नाही। ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, अन्यथा ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळण्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात समता दलाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे। महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना जळगावमध्ये फिरू दिलं जाणार नाही असा इशारा समता सैनिकांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा याकरता वंचित बहुजन आघाडी अकोल्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आलं। सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक अखेर लागली आहे। 10 फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर निवडीची विशेष सभा सकाळी 11:30 वाजता होणार आहे। चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले। दोन्ही नेत्यांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते। यावेळी संजय राऊतही मातोश्रीवर उपस्थित होते। काँग्रेसला चंद्रपुरात ठाकरेंची मदत हवी असल्यानं ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। भाजपाचे उल्हासनगर महानगरपालिकेतील एकूण 37 नगरसेवक गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आले होते। आमचे नगरसेवक उल्हासनगर महानगरपालिकेत चांगलं काम करणार आहे। उल्हासनगर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर होणार आहे। आम्ही उल्हासनगरचं नंदनवन नक्की करू असा विश्वास भाजप निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केला। समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली महामार्ग कामास गती द्या। प्रकल्पांची कामं विहित कालावधीत पूर्ण करा। प्रकल्प रेंगाळू देऊ नका। मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले। ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात त्या शिल्पकाराचं नाव घ्यायला तुमची जीभ का कचरते? बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडणं हे अनावधान असू शकत नाही, तो कृतघ्नपणा असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अंजली भारतीनं अमृता फडणवीसांवर केलेल्या विधानावर ज्योती वाघमारेंनी टीका केली आहे। अंजली भारतीचं विधान घृणास्पद असल्याचं ज्योती वाघमारे म्हणाल्या। वैचारिक विरोधी आणि टीका जरूर असावी, पण त्यालाही एक पातळी असते असं वाघमारेंनी म्हटलं। आम्ही मतदारांसमोर ब्ल्यूप्रिंट ठेवलेली आहे। विकास हा ठाण्यातही झाला पाहिजे अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे। त्यामुळे महापालिकेतील प्रमुख पद भाजपकडे असणं गरजेचं आहे असं निरंजन डावखरे यांनी विधान केलं।
ठाणे महानगरपालिकेतील MIMच्या 5 नगरसेवकांनी गटनोंदणी केली आहे। यावेळी जितेंद्र आव्हाडांना डिवचणारी सहर शेख सुद्धा उपस्थित होती। मुंब्र्याच्या विकासासाठी माझं विजन असल्याचं सहरनं सांगितलं। यावेळी तिच्या बुरख्याच्या मागे असणाऱ्या 1 या क्रमांकानेही सर्वांचं लक्ष वेधलंय।